नमस्कार, मी उज्ज्वला फूड कॉर्नर MS ट्रेल मध्ये आज पुन्हा तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण क्रिस्पी बटाट्याचे काप बनवणार आहे। ते एकदम कुरकुरीत होतात, सगळ्यांना आवडेल अशीच आपली आजची रेसिपी आहे। तर रेसिपी पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि नक्की ट्राय करा। ट्राय करून झाल्यावर कशी झाली हे मला सांगायला अजिबात विसरू नका। कमेंट करून सांगा आणि आपली रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे बटाटे मी बारीक चिप्स करून घेतले आहे, स्वच्छ धुवून घेतले आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून 5 ते 10 मिनिटं याला असंच ठेवलंय, म्हणजे मीठ त्यामध्ये ॲब्झॉर्ब होईल। आता इथे रवा घेतलाय मी, अर्धी वाटी रवा आहे। येथे धने जिरे पूड घेतली आहे आपण, लाल मिरची पावडर लागणार आहे आपल्याला। येथे आपण जिरे घेतलेले आहेत, चाट मसाला लागणार आहे आपल्याला, गरम मसाला घेतलाय मी इथे आणि हळद पावडर आपल्याला लागणार आहे। मीठ आहे इथे, रॉक सॉल्ट घेतलेला आहे मी, कोथिंबीर आहे आपल्याला गार्निशिंग साठी लागणार आहे आणि मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करायला सुद्धा कोथिंबीर लागणार आहे। आता आपण हे सर्व साहित्य एक एक करून मिक्स करून घेऊ। आता हे मी 3 ते 4 बटाटे, 3 बटाटे छोटे इथे मी चिप्स करून घेतलेले आहे। थोडेसे जाड करायचे आहे बटाटे, म्हणजे आपले ते जळत नाही। इथे मी 1 मोठा चम्मच लाल मिरची पावडर घेतली आहे। इथे धने जिरे पूड घेते मी, पाव चमचा धने जिरे पूड घेतली मी इथे। आपल्याला जास्त आवडत असेल तर जास्त घातली तरी चालेल। हळद पावडर घेतली मी पाव चमचा, 1/4 चम्मच। आता इथे आपण गरम मसाला घालून घेतलाय, तो सुद्धा आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो। मी इथे मीठ घालून घेतलंय, आता मीठ मिक्स करायचं आहे। आपले बटाटे किती आहे त्यानुसार, चवीनुसार आपण मीठ कमी अधिक करायचं आहे। येथे मी अर्धा चमचा मीठ घेतलंय, जिरे घालून घेतले मी। आपण बघू शकता चाट मसाला आहे हा। चाट मसाला अवेलेबल नसेल आपल्याकडे तर आपण याच्या ऐवजी सैंधव मीठ इथे वापरलं तरीही चालू शकेल। आता ही बारीक स्वच्छ चिरून घेतलेली कोथिंबीर आपण यामध्ये मिक्स करणार आहोत। हे सर्व मिश्रण चमच्याच्या साहाय्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला दिसत असेल इथे सर्व मसाले आपले एकजीव झाले पाहिजे। आणि आता पाणी घालून घ्यायचं, यामध्ये पाणी घालताना एकदम थोडं थोडं असं करून पाणी घालून हे मिक्स करायचं आहे, कारण जास्त पातळही आपल्याला चालणार नाही किंवा आपल्याला जास्त घट्टही ते आपल्या बटाट्यांना लागणार नाही। त्यामुळे मीडियम असं आपल्याला हे मिश्रण घ्यायचं आहे। थोडं थोडं करून, तुम्हाला दिसत असेल इथे थोडं थोडं करून मी पाणी घालते इथे। सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। फार छान लागतात हे बटाट्याचे काप। जे लोक नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे। आपण फिश फ्राय करतो तशीच सेम टेस्ट या बटाट्याच्या कापांची लागते। आता हे जे मिश्रण आपण मिक्स करून घेतलेलं आहे प्लेट मध्ये, हे सर्व बटाट्यांच्या कापांवर आपल्याला टाकून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आहे, सर्व बटाट्यांना व्यवस्थित हे लागलं पाहिजे। आपण अगोदर पाण्यामध्ये मीठ घातल्यामुळं आपले बटाट्याचे काप हे आळणी लागणार नाही। पुन्हा आपण मसाल्यामध्येही मीठ टाकलेलं आहे मिक्स करताना। आपल्याला जर जास्त तिखट आवडत असेल तर आपण मिरची पावडर अजून टाकू शकता। आता हे सर्व काप आपले मसाला लावून तयार आहे। आता आपण त्याला रव्यामध्ये घोळवून एका प्लेट मध्ये काढून घेऊ। रवा व्यवस्थित सगळीकडे लागला पाहिजे, त्या पद्धतीने आपल्याला काप सर्व व्यवस्थित बुडवायचे आहे रव्यामध्ये। एक एक करून आपल्याला सर्व बटाट्याचे काप येथे प्लेटवर ठेवून घ्यायचे आहेत। फार क्रिस्पी होतात हे। आपण वरण भातासोबत तोंडी लावायला सुद्धा हे खाऊ शकतो किंवा लहान मुलांच्या डब्यातही देऊ शकतो। बटाटा हा असा सर्वांना आवडणारा पदार्थ आहे किंवा बटाट्याची कुठल्याही प्रकारची भाजी सर्वांना आवडत असते। हा एक नवीन पर्याय सर्वांनी नक्की एकदा ट्राय करा। फार छान लागतो हा टेस्ट साठी आणि फार कुरकुरीत होतो।
त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर हे वेगळी अशी डिश तयार करायला हरकत नाही। तुम्ही सगळ्यांनी नक्की एकदा ट्राय करून बघा। चाट मसाला टाकल्यामुळे त्याची टेस्ट अजूनच फार छान लागते। आपण हे सॉस सोबतही खाऊ शकतो, स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकतो। आता हे सर्व आपला रवा लावून झालंय। आता आपण तवा गरम करायला ठेवलाय गॅसवरती आणि तेल घालून घेतलंय। 1 चमचा तेल मी येथे घालून घेतलंय, 1 मोठा चमचा। आपल्याला हे डीप फ्राय नाही करायचे, शॅलो फ्राय करायचे, त्यामुळे आपण हे तव्यावरच फ्राय करून घेणार आहोत। आता एक एक करून व्यवस्थित सर्व बटाट्याचे काप आपण तव्यावर टाकून घ्यायचे। बटाट्याचे काप टाकत असताना तवा हा मंद गॅसवरच ठेवायचा आहे, नाहीतर एका साइडने ते रवा आपला जळून जाईल। आपण बघू शकता येथे एक एक करून मी सर्व बटाट्याचे काप व्यवस्थित असे तव्यावर टाकून घेतलेले आहेत। तवा आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे, मंद आचेवरच ठेवायचा आहे। गॅस आपण वाढवायचा नाहीये हे करत असताना, पूर्ण आपले बटाट्याचे काप होईपर्यंत। कमी गॅसमुळे आपले बटाटे कुरकुरीत व्हायला मदत होते। आपल्याला दिसत असेल इथे आपल्या बटाट्यांच्या कापांचा कलर चेंज झालाय। वरूनही मी थोडंसं तेल सोडलंय यावर, म्हणजे खालूनही दोन्ही साइडला ते व्यवस्थित फ्राय होऊन निघतील। मस्त असा येलो कलर आलेला आहे, गोल्डन येलो कलर आलेला आहे बटाट्याच्या कापांना आणि ते एका साइडने मस्त फ्राय झालेले आहेत। आता आपण ह्याला पलटून घेत आहोत, दुसऱ्या साइडने आपल्याला हे फ्राय करायचे आहे। आपल्याला जर कमी तेलात करायचे असेल तर सेकंड टाइम तेल नाही घातलं तरी चालेल, कमी गॅसवर ते आपोआप ते कुरकुरीत होतात। अशा पद्धतीने सर्वांनी नक्की ट्राय करा, फार छान असे रेसिपी